आणि आम्ही सगळे चाललोय श्रीवर्धनला. तर मी अशी सकाळ सकाळी तयारी करून निघाली होती माझ्या फ्रेंड्सना भेटायला, कारण आम्ही फायनली जात होतो माझ्या गावी म्हणजेच श्रीवर्धनला. पण भेटल्या थोडीशी गडबड झाली आणि भेटले सगळे, पण झालं असं की पहिल्या 10 मिनटातच आमचं एकमेकांशी झालं एक छोटंसं भांडण. त्यामुळे जर्नीला तर सुरुवात झाली पण कोणीच एकमेकाशी बोलत नव्हतं. बट आफ्टर 10 मिनिट्स एव्हरीथिंग वेंट रिअली वेल. येते. तर आता आम्ही आलो आहे मिडवे, अजून 2 तास आहेत जायला. आणि आता आम्ही केलेला आहे ब्रेकफास्ट इथे श्री समर्थ कृपा हॉटेलमध्ये. सगळ्यांनी रेट करा कसा होता ब्रेकफास्ट. एकदम उत्कृष्ट, शांत. कसा वाटला मोना? इसके लिए ही बोला. चलो आता आपण भेटूया डायरेक्ट हरिहरेश्वरला, जिथे आमचं स्टे आहे तिथे. नाश्ता केल्यानंतर सगळ्यांचाच मूड खूप जास्त चांगला झाला होता. त्यामुळे गाडीमध्ये गाणी वाजवायला सुरुवात केली. आणि गाणी वाजतात आणि रसिका आणि मोनाल वाईब करणार नाहीत असं कधीच होणार नाही. त्यामुळे मस्तपैकी वाईब करत, छान गाणी बोलत, नाचत आम्ही निघालो आमच्या कोकणच्या प्रवासासाठी. आणि मध्ये रस्त्यात इतके सुंदर सुंदर व्ह्यूज होते, जसं की हा घाटमध्ये लागलेला आम्हाला. आणि तो इतका छान होता, इतकं सुंदर व्ह्यू होतं, म्हणजे कोकणात पोचल्याची ऑलमोस्ट वाईब येत होती. स्टे लोकेशनवरती पोचल्यानंतरचा आनंद तुम्ही माझ्या मित्रमैत्रिणींच्या चेहऱ्यावर बघूच शकता. तर ही होती आमची प्रॉपर्टी, जी हरिहरेश्वर मंदिरापासून लिटरली 5 ते 10 मिनटाच्या अंतरावर होती आणि खूप छान होती. त्यानंतर आम्ही हरिहरेश्वर बीचवरती एक असा छोटासा राऊंड मारायला गेलो होतो. आणि त्यानंतरचा प्लॅन होता हरिहरेश्वर मंदिरात जायचा. पण त्याच्यासाठी आम्ही गेला होता एक स्पेशल लुक. तो जर तुम्हाला बघायचा असेल तर पार्ट 2 नक्की बघा. बाय.